स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज शांतपणे संयम ठेवून हे दुर्लक्ष न करता तू स्वामींचा आजचा संदेश ऐकून घे. हा खास तुझ्यासाठी आहे. आजच्या संदेशामध्ये स्वामींनी तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिले आहेत. जे काही तुला आयुष्यामध्ये घडवायचं आहे, करायचं आहे, ज्या काही अडचणांचा सामना तू करत आहेस, संकटाचा सामना करत आहेस, जी तुझी लोक तुझ्याजवळ नाही आहेत, तुला कोणी विचारतही नाही किंवा तुला कोणी आपलं मानत नाही, पण तुझं मन स्वच्छ आहे, तू प्रामाणिक आहेस, तरी देखील संकटाचा सामना करावा लागत आहे. अडचणी फक्त तुझ्या आयुष्यात येत आहेत. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं तुला आजच्या संदेशामध्ये मिळतील बाळा. ज्या काही घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यालाही काहीतरी कारण असतं. परिस्थितीमुळे तुझ्यावरती असे प्रसंग ओढवतात, अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडतात, पण त्यासोबतच तुझं नशीब तुला वेळेवर साथ देत नाही आणि तुझ्या आजूबाजूची तुझी आपली म्हणणारी लोक देखील तुझा विचार करत नाहीत, तुझ्या मनाची काळजी ते करत नाहीत, तुझ्याशी ते प्रामाणिक नाहीत. फक्त त्यांनी तुझ्याकडून काम करून घेतले आणि बाजूला झाले आहेत. पण बाळा, नेहमी लक्षात घे, ज्याची संयम ठेवण्याची क्षमता जास्त असते, जो प्रामाणिक असतो, नेहमी इतरांचा विचार करत असतो, त्याच्या वाटेला दुःख अडचणी कायम येत असतात. बाळा, हीच तर परीक्षा असते. पण जे सुखाचे 4 दिवस बघतात, इतरांना दुखवून त्रास देतात आणि स्वतःचं कसं फायदा होईल हे पाहत असतात, त्यांचं सुख हे 4 दिवसाचं असतं. त्यांना आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करावा लागतो आणि हे त्यांच्या प्रारब्ध असतं, ते कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे बाळा, नेहमी लक्षात घे, जर तुझ्याही आयुष्यामध्ये असे काही लोक असतील जे तुला पदोपदी अपमानित करत असतील किंवा तुला विचारत नसतील, फक्त तुझ्याकडून स्वतःचा फायदा करून घेत असतील, तर असेही लोक तुझ्या आयुष्यातून कधी ना कधी दूर होतील आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना त्याचं फळ मिळणारच आहे. हे नेहमी लक्षात घेऊन तुझं तू कार्य करत राहा. बाळा, ज्या संकटांचा सामना करत तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस, आयुष्यामध्ये जितक्या अडचणी तुम्ही झेलल्या आहात, जितके परिश्रम तुम्ही घेतलेले आहेत, ते इतरांना माहिती नसतं, ते कुणीही बघायला आलेलं नसतं की कुणी तुम्हाला सहकार्य करायला आलेलं नसतं. फक्त इतरांना दिसतो तो तुमचं यश फक्त दुसऱ्यांना दिसत असतं. त्यामागचा प्रवास जो असतो तो कोणालाही दिसत नसतो. त्यामुळं आयत्या गोष्टी ज्याला मिळाल्या असतात त्याला कुठल्याही गोष्टीची किंमत नसते. त्यामुळं जे कष्टातून खडतर प्रवास करून वर गेलेला असतो त्यालाच फक्त सगळ्या गोष्टीची आणि त्या यशाची किंमत असते आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. त्यामुळं बाळा, माणसांवरती तर तू दया दाखव आणि प्राणी मात्रांवरती तू दया दाखव, कारण तुझे स्वामी हे विश्वाचे पालन करता आहेत. त्यामुळं त्यांना ह्या विश्वातलं प्रत्येक सजीवावर त्यांचं प्रेम आहे, जीव आहे. फक्त असं नाही आहे की जो त्यांची भक्ती करतो, स्वामी सेवेत लीन असतो, फक्त त्यालाच स्वामी हाक देतात किंवा त्याला आशीर्वाद देतात. स्वामींचा जीव प्रत्येक चराचरामध्ये आहे आणि स्वामींना प्रत्येकाची काळजी आहे. त्यामुळं कुठल्याही सजीवाला धोका होईल किंवा इजा पोहोचेल, दुःख वाटेल असं तू काही करू नकोस. त्यामुळं तू स्वामीची सेवा नाही केलीस तरी चालेल, पण तुला तुझं प्रामाणिकपणाचं, तुझं स्वभावाचं, तुझ्या कर्माचं फळ हे नेहमी मिळतच राहणार आहे बाळा. त्यामुळं आयुष्य जगताना असंख्य अडचणी येऊ देत, कितीही कोणीही काही बोललं, वाटेत कोणी काही तुझ्या वाटेमध्ये कोणी काही अडचण आली, कोणी काही आडवं आलं, तरी देखील तू माघार घेऊ नकोस आणि त्या लोकांचा विचार सोडून तुझं कार्य तू करत राहा. कारण बाळा, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. कारण फक्त निव्वळ व्यर्थ बडबड करणारी काहीच करू शकत नाही. फक्त बड्या बाता मारली की सगळी कामं होतील असं ज्याला वाटतं तो आयुष्यामध्ये काही करू शकत नाही बाळा. ना तो स्वतःमध्ये सुधारणा करणार, ना कोणी इतराला तो सहकार्य करणार किंवा इतरांना कोणाला मदत करणार. तो नेहमी स्वतःचा विचार करणार आणि एक वेळ अशी येते की तो व्यक्ती स्वतःचा देखील विचार करत नाही, फक्त तो निवांत राहणार आणि फक्त तुम्हाला अडचण कशी येईल हे तो पाहत राहणार. त्यामुळं अशा लोकांचा विचार तुम्ही मनावर घ्यायचं नाही. त्यामुळं जे फक्त वायफळ निरर्थक बडबड करतात त्यांना तिथल्या तिथं सोडून त्यांचं लक्ष न देता आपण आपलं काम करत राहायचं. त्यामुळे बघ बाळा, कारण केलं तरच आहे आणि नाही केलंस तर काहीच नाही. हे गुणधर्म तू लक्षात घेऊन तुझं कार्य तू करत राहा. कारण आयुष्यामध्ये आपले पाय खेचणारे, तुझे पाय खेचणारे भरपूर जण आहेत. त्यामुळं तुला सहकार्य करतील, तुझी प्रगतीवर ते खुश होतील असे बरेच लोक तुला सापडणार नाहीत. त्यामुळं तुझ्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील, तुझ्या जवळचे असू देत, तुझ्या लांबचे असू देत, तर असे लोकांपासून तुला नेहमी सावध राहायचं आहे. त्यामुळं तू चेहरा बघून नाही तर माणसाचा स्वभाव बघून तू माणसं ओळखायला शिक.
त्यामुळंच तेव्हा तुला आयुष्याचं गणित कळेल आणि तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे किंवा तुझी प्रगती कशी होईल यावरती तुला लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःच्या मनावरती संयम ठेवून राग नियंत्रणावर ठेवून तुला प्रत्येक कार्य करायचं आहे. मग बघ बाळा, आयुष्यामध्ये तुझं कोणीही नुकसान करू शकणार नाही किंवा तुझ्या इतपत कुणाला ते जमणारही नाही करायला आणि त्यामुळं तुला कुठलीही अडचण येणार नाही. प्रत्येक अडचणीमधून तू खंबीरपणे मार्ग काढू शकशील. त्यामुळे बाळा नेहमी लक्षात घे आणि आजचा हा संदेश तू ऐकलास आणि तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे विचार आहेत, संदेश आहे ते तू गुणधर्मात आणून, तू स्वभावामध्ये आणून त्यानुसार तू तुझं कार्य करत आहेस आणि तुला स्वामींना सहमती दर्शवायची आहे. बाळा, स्वामींना सहमती दर्शव. असेही लोक आहेत जे आज करतो उद्या करतो असं म्हणून प्रत्येक काम पुढे ढकलतात. प्रत्येक कामामध्ये जे लोक कारण सांगत असतात ते लोक कुठलेही काम पूर्ण करू शकत नाहीत आणि जे कारण न सांगता प्रत्येक कामाला जी हजरजबाबी असते ती व्यक्ती आयुष्यात नेहमीच प्रगती करत असते. मग ती 10 रुपये का कमवत असे ना, पण तिची प्रगती नेहमीच होत राहणार आहे. पण बाळा लक्षात घे, ज्या व्यक्ती तुम्हाला कारणं देत असतील, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणं देत असतील, त्यांची फक्त बडबड करण्याची कृती असेल आणि प्रत्यक्षात त्यांनी कोणतीच कृती करत नाहीत, फक्त वायफळ बडबड करतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, तर अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं कधीही चांगलं. कारण ते लोक दुसऱ्यांनाही सहकार्य करत नाहीत आणि स्वतःही काही करत नाहीत. त्यापेक्षा फक्त त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या हव्या असतात, त्यामुळे त्यांना मेहनत घ्यायची त्यांची तयारी नसते. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं. कारण ज्या गोष्टी समजवण्याच्या पलीकडे जातात किंवा एखाद्याला समजावून सांगूनही काही फरक पडत नसेल तर त्याला तिथल्या तिथं सोडून द्यायचं आणि आपण आपला मार्ग धरायचा. बाळा नेहमी लक्षात घे, कारण प्रत्येकाला समजून घेण्याची बुद्धी असते, प्रत्येकाला जाणीव असते, त्यामुळं प्रत्येकाला सगळ्या गोष्टी समजत असतात. त्यामुळं कुणीही बुद्धीने किंवा विचाराने अडाणी नसतं. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचं समजत असतंच, प्रत्येकाचं आयुष्य कळत असतंच. आणि भूक लागली की कसं माणूस जेवण शोधत असतो तसंच ह्या गोष्टी देखील आहेत आयुष्यामध्ये. त्यामुळं माणसाला ज्याचं त्याचं कळायला हवं. कारण तुम्ही सांगून एखाद्याला किती वेळा सांगणार, त्यामुळे तुमच्याही मर्यादा असतात, तुम्हालाही आयुष्य आहे, तुमचाही विचार आहेत. तर त्यामुळं तुम्ही तुमच्या कार्याकडे लक्ष द्या आणि अशा लोकांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. बाळा निर्णय माणसाचे चुकत असतात, देवाचे कधीही चुकत नाहीत. बाळा चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो, तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगाफटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत. ते नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो. जे दुःख आणि जे अपयश तुझ्या पदरी पडलं आहे आणि ज्या काटेरी मार्गावरून तुझा प्रवास चालू आहे, जिथं तुला साथ देणारं कुणी नाही आहे आणि जिथं तुझ्यावरती बोट उचलणारे अनेक जण आहेत, कुणाचं तुला सहकार्य नाही आहे आणि स्वामींवरती तुझा विश्वास आहे, तर बाळा डगमगू नकोस, खचू नकोस. या मार्गावरती तू चालत राहा. कारण प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गावरती कुणीही सोबत नसतं, पण तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे आणि तुला प्रत्येकजण चुकीचं समजतील, तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतील आणि तुला नावं ठेवतील, तरीही तू माघार घेऊ नकोस. बाळा तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणती अपेक्षा करू नकोस. जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवला तर तुझ्या आयुष्यात नक्कीच नैराश्य पदरात पडेल आणि तेच विश्वास, आत्मविश्वास तो स्वतःबद्दल ठेवशील आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुझं कर्म करत राहशील, तर तुझा एक दिवस विजय नक्कीच होणार आणि तुला अपेक्षित यश मिळणार. ते कधी मनापासून तुझी असतील असं अजिबात नाही आहे. तू कोणालाही गृहीत धरून चालूच नकोस, कारण ती तुझीच लोक आहेत जी तुझी फसवणूक करत आहेत. कारण या जगात स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतः सोडलं तर इतर कुणीही कुणाचं नसतं. ही गोष्ट तुझं मान्य असेल तर स्वामींना तुझी सहमती दर्शव. कारण बाळा ज्या वेळी लोक हिशोब करायला लागतील प्रत्येक गोष्टीचा,
त्यावेळी लक्षात घे की तुला स्वतः खंबीर व्हायचं आहे आणि ही तितकीच खरी गोष्ट आहे. ज्यावेळी व्यक्ती बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाते ना, त्यावेळी कुणीही तुम्हाला मूर्ख बनवू शकतं. त्यामुळं या जगामध्ये सत्य काय आहे आणि जी महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तुला सर्वात आधी करायचं आहे. कारण चुकीच्या गोष्टींकडे जायला वेळ लागत नाही आणि चांगल्या गोष्टी करायला माणसाला आयुष्य निघून जातं बाळा. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेव. कारण दुःखानंतर सुखाची वेळ प्रत्येकाचीच आयुष्यामध्ये येत असते. कारण दुःख जसं क्षणिक असतं तसं सुखही असतं. जसं सुख फार काळ राहत नाही तसं दुःखही राहत नाही. बाळा, दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांना दिसत असतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येत असते ना, तेव्हा लोक आंधळी बनत असतात. त्यामुळं कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस. जर तुझा मार्ग बरोबर आहे असं तुला वाटतंय ना, तर तू त्या मार्गावरती चालत राहा. कारण बाळा, कसं आहे ना, या जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो. जे खोटं आणि गोड बोलतात ना, त्यांचं नातं टिकून राहतं, पण जे खरं बोलतात त्यांचं नातं नेहमीच तुटत असतं. आणि खरं बोलणारी लोक सगळ्यांच्या नजरेत खटकत असतात. त्यामुळं बाळा, ते जरी तसं असलं तरीही तेच प्रामाणिक मार्ग आहे आणि नेहमी त्याचाच विजय होत असतो. कारण चुकीला जिथे थारा नसतो तिथे सत्याचा विजय नेहमीच होत असतो. जर तुला वर्तमान काळामध्ये खुश राहायचं असेल तर तुझ्या भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तुला सोडायला हवं. कारण बाळा, जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा असं सांगत असतो ना, तो या जगात कोणाचाही नसतो. चुकीची माणसं तेव्हाच जिंकत असतात जेव्हा बरोबर असणारी माणसं त्यांच्यासमोर गप्प बसतात. कारण बाळा, चुकीचा असणारा नेहमी ओरडून ओरडून जगाला सांगत असतो मी किती बरोबर आहे. आणि जो खरा असतो, प्रामाणिक असतो, त्याला कोणालाही सांगायची गरज नसते. कारण त्याच्या देवाला माहिती असतं आणि त्याच्या मनाला माहिती असतं की तो खरा आहे. जेव्हा कुठलीही व्यक्ती तुमच्याशी परक्यासारखं वागायला लागते ना, तेव्हा ती व्यक्ती तुमची कधीच तुम्हाला वाटत नाही. आयुष्यामध्ये कोणी तुझ्यासोबत असो नसो, तुझी लढाई चालू आहे आणि खूप काही सहन करत, खूप काही वेळेला तोंड देत या ठिकाणी तू आज पोहोचला आहेस. आणि तुझी ती प्रामाणिकपणा, तुझं ते कष्ट, प्रयत्न हे कोणाला माहिती नाही आहे. दिसतं ते फक्त तू केलेलं काम आणि जे तुला यश मिळाले तेच डोळ्यांना सगळ्यांना दिसतं. पण त्याच्या मागची जी लढाई आहे, जे प्रयत्न आहे, जे कष्ट आहे ते कोणाला दिसणार नाहीत बाळा.